आपण आधीचं 2022 राज्योत्सव मुख्य परीक्षा या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं. आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मी 2021 राज्योत्सव मुख्य परीक्षा त्यातलं मराठी व्याकरणात जो काही पार्ट आहे, शब्दसंग्रह आणि उतारे अशी सर्वसमावेशक चर्चा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायची आहे. बरोबर. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट या पेपरची जी काही तारीख होती तर ती 7 मे 2022 होती. त्यानंतर हा पेपर जो काही आहे हा 2021 चा आहे आणि पेपर झालेला 2022 मध्ये. ओके, मग सविस्तर चर्चा विश्लेषण करूया. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. चला जाऊया पुढे. या आजच्या प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न आहे, अवनी, तरुणी, वारुणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला नामे दिलेली आहेत आणि सांगितलंय ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची नामे आहेत अशा प्रकारचा प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे. आता मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भाववाचक नाम काय असतं. भाववाचक नाम किती प्रकारे येऊ शकते रे मित्रांनो. तर भाववाचक नाम ज्या नामातून एखादा गुण किंवा ज्या नामातून एखादा भाव किंवा कृतीवाचक आलेली शब्द किंवा पुढं त्या ठिकाणी कृती झाल्यानंतर अधिकारदर्शक शब्दांचा समावेश सुद्धा इथे केला जातो. त्याच्यानंतर व्यवसाय दर्शक आलेले जे काही शब्द आहेत ही संपूर्ण शब्द कोणत्या भागामध्ये समाविष्ट होत असतात तर ते भाववाचक नामामध्ये येत असतात. अजून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट माहिती आहे की यत्व, पणा, तावागिरी, आयकीपण अशा प्रकारची प्रत्यय जुळलेली शब्द सुद्धा भाववाचक नामे असतात. आता या ठिकाणी पदार्थवाचक नामे तर काही येऊ शकत नव्हतं. थोडी इलिमिनेशन मेथडने जर तुम्ही गेलात तर निश्चित आपल्याला वेळेच्या आत उत्तर काढता येतं. आता बघा, पदार्थवाचक नामे म्हणजे काय की ज्या नामाची गणना संख्येने केली जात नसून तिथे फक्त महत्त्वाची गोष्ट असते परिमाण, की परिमाणाने तिथे नामाची गणना केली जाते, त्याला म्हणतात पदार्थवाचक नाम. त्यानंतर तिसरा पर्याय आहे तो म्हणजे ईकारांत स्त्रीलिंगी नामे, हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की उदाहरण वाचल्यानंतर अवनी, तरुणी आणि वारुणी ह्या तिघांची आपण त्या ठिकाणी उच्चार केल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते आहे, ती म्हणजे कोणती, तर ही तिघचे तिघ आलेली जी काही नावे आहेत तर ती स्त्रीलिंगी आहेत. आणि ती कोणत्या कारांत आहे, कारण की अवन म्हटल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचं प्रत्यय जुडलेला आहे तर ई जुडलेला आहे, त्याच्यापासून तयार झालेला आहे तो म्हणजे अवनी अशा पद्धतीने. बरोबर. त्यानंतर पुढे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तरुण आहे. बरोबर. तरुण अधिक ई हे प्रत्यय जुडलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी रचना तयार झालेली आहे तरुणी अशा पद्धतीने. म्हणजे ते स्त्रीलिंगी, म्हणजे स्त्रीलिंगी तर आहे पण ते कोणत्या कारांत आहे तर ई कारांत आहे अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता, अशा प्रकारची प्रश्न तुम्ही इलिमिनेशन मेथडने सोडवली पाहिजेत. कारण की बघा प्रश्न काय होता, तुला हवे ते तू घे अशा प्रकारचा प्रश्न होता. अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. मग आता मित्रांनो आपण पर्यायाकडे गेले पाहिजे. प्रश्नार्थक सर्वनाम तर काही येऊ शकत नाही कारण की इथं प्रश्न केलेला नाही. बरोबर. आत्मवाचक सर्वनाम म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे आत्मवाचक सर्वनामे कोणकोणती आहेत रे मित्रांनो. तर आपण, त्यानंतर स्वतः आणि जे एक सर्वनाम अजून आहे ते म्हणजे निज अशा प्रकारची आपण आत्मवाचक सर्वनामे आहेत की जे एका कर्त्यानंतर ती वापरली जातात. त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, आत्मवाचक सर्वनामे असे म्हटले जाते. बरोबर. एका कर्त्यानंतर किंवा एका सर्वनामानंतर त्याचा वापर केला जातो. म्हणून इथं तशा पद्धतीची रचना आलेली नाही म्हणजे पर्याय 2 येऊ शकत नाही. त्यानंतर अनिश्चित सर्वनामे म्हणजे ती कोणासाठी आलेली आहेत आपल्याला काहीही माहिती नसतं, त्याला अनिश्चित सर्वनामे म्हणतात. मग अनिश्चित सर्वनामे कोणत्या प्रकारची असतात तर कोण आणि काय अशा प्रकारची अनिश्चित सर्वनामे आहेत. पण ही सर्वनामे वाक्यामध्ये आल्यानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येत नाही. ही एकदम साधी सोपी सरळ पद्धत आहे समजून घेण्याची. म्हणून पर्याय 3 येऊ शकत नाही. मग उरला एकच पर्याय क्रमांक 4. कारण की तिथं त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर संबंध दर्शविण्यात आलेला आहे. संबंधित सर्वनाम म्हणजे काय असतं की जे काही 2 वाक्य आलेली असतात किंवा जी रचना झालेली असते ते एकमेकांचा संबंध तिथे दर्शवलेला असतो. समजलं का. आता जनरली काय होतं की 90% आलेली जी काही उदाहरणं असतात ना मित्रांनो, तर 90% उदाहरणं त्या ठिकाणी म्हणजे संबंधित सर्वनामे जो, जी, जे, ज्या अशा प्रकारची संबंधित सर्वनामे आहेत किंवा तो, ती, ते, त्या अशा प्रकारची संबंधित सर्वनामे आहेत. मग जेव्हा ही 2 सर्वनामे त्या दिलेल्या उदाहरणामध्ये येत असतात की जो आणि तो, जो अभ्यास करेल तो पास होईल, हे संबंधित सर्वनामाचं उदाहरण आहे. मग हे दर्शक सर्वनाम न राहता ते अनुसंबंधित सर्वनाम अशा पद्धती रचना त्या ठिकाणी येत असते. म्हणून आता इथं अशा प्रकारची रचना आलेली नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कुठेतरी गोंधळात त्या ठिकाणी ही कन्सेप्ट वाटली असेल.
पण मित्रांनो तिथं तो, ती, ते, त्या अशा प्रकारची रचना तर आलेली आहे. म्हणून तुला हवे ते तू घे, बरोबर ना. म्हणजे तुला हवे त्यानंतर तू घे अशा पद्धतीने दोन वाक्याची रचना इथं आलेली आहे. आणि या दोघांचा संबंध कोण दर्शवतोय तर त्या ठिकाणी ते दर्शवतं आहे. म्हणजे अशा पद्धतीने इथे संबंध दर्शवण्याचं कार्य त्या ठिकाणी त्या सर्वनामाच्या मार्फत केलं जाते आहे. म्हणून संबंधित सर्वनाम पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. त्यानंतर इकारांत स्त्रीलिंगी ग्रामनामांचे सामान्य रूप कसे होते. आता ग्रामनामे म्हटल्यानंतर शक्यतो ग्रामनामांचं सामान्य रूप जे काही आहे तर स्त्रीलिंगी ग्रामनामांचं सामान्य रूप त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. जसं की त्या ठिकाणी दिल्ली, बरोबर. दिल्ली म्हटल्यानंतर हे काय आहे, स्त्रीलिंगी रूप आहे, बरोबर. स्त्रीलिंगी त्या ठिकाणी ते नाम आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मुंबई आहे, बरोबर. आता या दिलेल्या विशेष नामांचं किंवा या नामांचं जर तुम्ही सामान्य रूप करायला गेलात तर सामान्य रूप होत नाही. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी दिल्ली म्हटल्यानंतर मी काल दिल्लीला गेलो होतो, बरोबर. आता दिल्लीला गेलो होतो म्हटलं ला हे प्रत्यय जोडलं, त्याचं सामान्य रूप झालं नाही. मी आज मुंबईस निघणार आहे किंवा मी आज मुंबईला जाणार आहे, इथं सहसा सामान्य रूप होत नाही. म्हणजे आ कारांत येऊ शकत नाही, या कारांत येऊ शकत नाही, वा कारांत येऊ शकत नाही. चौथा पर्याय आपल्याला पुन्हा तिथे दिलेला होता तो म्हणजे काय, यापैकी नाही. अशा पद्धतीने मग आता दिल्ली आहे ई कारांत, मुंबई आहे ई कारांत, सामान्य रूप होताना दिसत नाही. 4 नंबरचा प्रश्न आहे. बघा तुम्ही आज कंपॅरिझन 22चा जो काही पेपर होता राज्य स्वमुख्यचा आणि जो 21चा पेपर आहे तर तुम्हाला दोघांमध्ये एक फरक तिथं जाणवत असेल की इथं जी काही प्रश्नांची लेव्हल आहे ते खूप अवघड अशातला प्रकार नाही, समजलं का. पण आता दिवसेंदिवस काय होत आहे की पेपरची जी काही पातळी आहे ती वाढत चालली आहे. हा प्रश्न मागच्या पेपरला सुद्धा रिपीट झालेला होता म्हणजे या नियमाचा, कारण की संगती अशा प्रकारचा शब्द तिथं आलेला होता. आता इथं काय आलेला आहे की संकल्प आहे, संकीर्ण आहे. मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं किंवा मागचं लेक्चर घेत असताना मी बोललो की ज्या म या व्यंजना पुढे जर काय आलेलं असेल मित्रांनो, जर एखादं व्यंजन आलेलं असेल तर या म चे रूपांतरण कशामध्ये होते, मी यही तुम्हाला बोललो की त्या म चे रूपांतरण अनुस्वारामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. मग आता जर उदाहरणामध्ये अनुस्वार आलेला असेल तर त्या अनुस्वाराचं रूपांतरण तुम्हाला कशामध्ये करावं लागणार आहे, त्या म मध्ये करावं लागणार आहे. मग आता जर म मध्ये रूपांतरण कशा पद्धतीने करायचं तर सर्वात महत्वाची गोष्ट सकत काय येऊ शकत नाही, सम हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कारण की अनुस्वाराचा काय केला तर म केला म्हणून ते उपसर्ग तिथे जोडून आलेला आहे, सम अधिक कल्प. अशा पद्धतीने त्या दिलेली जी काही शब्द आहेत सम अधिक कल्प अशा पद्धतीने त्याची रचना येते. सम अधिक त्या ठिकाणी किरण अशा पद्धतीने त्याची रचना येत असते. म्हणजे अशा पद्धतीने सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करता येतात. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आपल्याला सांगितलेला थापी, गुराखी, चोरी ही स्त्रीलिंगी नामे कोणत्या संधीने तयार झालेली आहेत. बघा आता जर आपण लक्षात घेतलं थाप अधिक पुढं त्याला हे प्रत्यय जुडलेला आहे ई, बरोबर. त्याच्यानंतर गुर, बरोबर, गुर अधिक राख अधिक ई अशा पद्धतीने त्या शब्दाची जोडणी झालेली आहे, बरोबर. म्हणजे गुर राखणारा तो जो असतो तो गुराखी असतो, बरोबर ना. म्हणजे गुर त्याच्यानंतर राख आणि त्याच्यानंतर ई, बरोबर. अशा पद्धतीने सर्वांचं एकत्रीकरण होऊन तो गुराखी तयार झालेला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी चोर आणि पुढं आलेला शब्द तो म्हणजे पुढं आलेला जो स्वर आहे तो ई. आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की या नंतरचा आलेला जो काही स्वर आहे तो त्याच्यामध्ये समाविष्ट होतोय, हा स्वर त्याच्यामध्ये समाविष्ट होतोय, हा स्वर सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतो आहे. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी आता लक्षात घेतलं तर हे पुरुरूप संधी तर काही येऊ शकत नाही कारण की दुसरा स्वर त्याच्यामध्ये समाविष्ट होताना दिसतोय. म्हणजे ही सर्वच्या सर्व उदाहरणं कुणाची आहे ते पररूपची आहे. कारण की दुसरा स्वर जशाच्या तसा ठेवून जेव्हा त्याची रचना तयार केली जाते तेव्हा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर तेव्हा त्याला मराठीमध्ये पररूप संधी म्हणून ओळखले जाते. अशा पद्धतीने याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. कारण कालचं लेक्चर जे काही लेक्चर आपण आधीच घेतलं ते लेक्चर बरंचसं लांबलं आहे, मला वाटतं 1 तासाचं लेक्चर बंद झालं, बरोबर. त्याच्यामुळे मी जेवढं त्या ठिकाणी महत्वाचं आहे त्यावरती बोलतो आणि पुढे चालतो. बघा आता आपण हे पुरुषवाचक सर्वनाम फक्त प्रथम व द्वितीय पुरुषी अनेक वचनी येते. आता इथं काय सांगितलंय की फक्त या दिलेल्या शब्दाचा वापर इथं केलेला आहे की आपण हे पुरुषवाचक सर्वनाम फक्त प्रथम व द्वितीय पुरुषी अनेक वचनी येते. आता मित्रांनो हा पहिला स्टेटमेंट जे काही आलेला आहे हा पूर्वार्ध जो काही तो चुकीचा असणार आहे. कारण की पुरुषवाचक सर्वनाम हे तिन्ही पुरुषी दोन्ही वचनी त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. म्हणजे इथं त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं की प्रथम पुरुषी व द्वितीय पुरुषी याचा वापर त्या ठिकाणी अनेक वचनी होतो, फक्त अशातला प्रकार नाही.
तर एकवचनामध्ये त्याचा समावेश होताना आपल्याला दिसतो. तुम्ही दोघांमध्ये फरक त्या ठिकाणी जेव्हा सर्वनाम हा घटक तुम्ही अभ्यासतात तेव्हा तुमच्या या सर्वच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे की आत्मवाचक मध्ये येणारा आपण आणि पुरुषवाचक मध्ये येणारा आपण या दोघांमध्ये नेमका फरक कसा आहे, या सर्व कन्सेप्ट आपण प्रॉपर पद्धतीने क्लिअर केल्या पाहिजे. पण आत्मवाचक आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषी दोन्ही वचनी येते, याचा उत्तरार्ध जो काही आहे तर उत्तरार्ध अगदी बरोबर आहे. समजलं का की आत्मवाचक मध्ये आलेला आपण जो काही आहे तो सर्वनाम तिन्ही पुरुषी व दोन्ही वचनी येतो, हा अगदी बरोबर त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे इकडे जर आपण लक्षात घेतलं तर विधानाचा उत्तरार्ध जो काही आहे तर तो बरोबर आहे, म्हणून पूर्वार्ध जो काही होता तर तो चुकीचा होता. तो कसा होता काय होता त्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर आता पुढचा प्रश्न बघा काय विचारला, श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा प्रकार सांगा. टॉपिक तोच आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत कुठेतरी बदलताना आपल्याला दिसते आहे. मग आता इथे काय सांगितलं की श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा प्रकार ओळखा. आता विशेषण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो काही शब्द आलेला असतो त्याला विशेषण असं म्हटलं जातं. मग आता इथं उदाहरण काय दिलंय, श्रीमंत माणसांना गर्व असतो. आता खरे मित्रांनो या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोण आलेला आहे, श्रीमंत आलेला आहे, बरोबर. म्हणजे एक नाम दुसऱ्या नामाबद्दल काय करते आहे, अधिक माहिती सांगते आहे. मग माणसाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोण आलाय, श्रीमंत आलाय. कारण की माणूस आहे पण कसा आहे, श्रीमंत आहे. म्हणजे ह्या माणसाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी हा श्रीमंत आलाय. मग श्रीमंत हे दर्शक विशेषण तर काही येऊ शकत नाही, तो दर्शवण्यासाठी आलेला नाही, त्या माणसाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलाय. म्हणून पर्याय क्रमांक 1 तर काही येऊ शकत नाही. गर्व हे तर काही येऊ शकत नाही, सर्वनामापासून तयार झालेले सर्वनाम विशेषण असतं. पर्याय 3 दिलेला होता, श्रीमंत माणसांना संबंधी विशेषण कुठल्याच पद्धती येऊ शकत नाही. फक्त एकमेव उरलं ते डी, ते म्हणजे काय, श्रीमंत हा शब्द विशेषण आहे पण तो कसा विशेषण आहे, तो नामसदृश्य आहे. म्हणून फक्त डी बरोबर. पर्याय कोणता आहे इथं, तर पर्याय क्रमांक 4 हा आपल्याला दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. सर मी नामसदृश्य विशेषण तर कधी ऐकलेलं नाही, पण मित्रांनो त्याला त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकतात कारण ते एक नाम आहे आणि ते पुढे येणाऱ्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणजे नामसदृश्य विशेषण आहे. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की एका नामाबद्दल ते अधिक माहिती सांगण्यासाठी आलेलं आहे म्हणून ते नामसदृश्य असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. श्रीमंत, श्रीमंत हे विशेषणच आहे, बरोबर. सॉरी, ते त्या ठिकाणी काय आहे, विशेषणच आहे. जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी त्याला ई प्रत्यय जोडणार तेव्हा त्याचं भाववाचक नामामध्ये रूपांतरण होणार, श्रीमंती. समजलं का, हे झालं भाववाचक नामामध्ये रूपांतरण. मग नामसदृश्य का, ते पुढे येणाऱ्या नामाबद्दल ते अधिक माहिती सांगते आहे म्हणून ते नामसदृश्य झालाय. ते श्रीमंत हे विशेषणच आहे, ते नाम नाही, ते विशेषणच आहे, बरोबर. मी तुम्हाला म्हणजे एकदा सांगितलं नाम आहे ते नाम नाही, ते विशेषणच आहे, पण पुढे येणाऱ्या नामाबद्दल ते अधिक माहिती सांगते आहे म्हणून ते नामसदृश्य झालंय. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जर त्याला स्वतंत्रपणे नाम तयार करायचं असेल तर श्रीमंती ई प्रत्यय जोडून त्या ठिकाणी त्याला नाम तयार करता येणार आहे. त्यानंतर पुढे आहे बघा, जेव्हा मूळ धातूचा कर्ता स्वतःहून क्रिया करीत नाही. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेव्हा त्या ठिकाणी मूळ धातू आलेला असतो आणि जो कर्ता स्वतःहून क्रिया करीत नाही तो दुसऱ्याच्या प्रेरणेने करतो, अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते, काल सुद्धा या घटकावरती प्रश्न विचारलेला होता. मग आता द्विकर्मक क्रियापद तर काही येऊ शकत नाही, कारण की इथे महत्वाची गोष्ट काय असते, 2 कर्म आलेली असतात. मग आता 2 कर्म येणे म्हणजे काय की एक प्रत्यक्ष असतं एक अप्रत्यक्ष असतं. प्रत्यक्ष हे वस्तुवाचक असतं, अप्रत्यक्ष व्यक्तिवाचक असतं. त्यामुळं इथं आपल्याला काही विषय येऊ शकत नाही, बरोबर. त्यानंतर अकर्तृक तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते काय असतं, ते भावकर्तृक असतं. मला वाटतं ही कन्सेप्ट तुम्हाला सांगायला नको. भावकर्तृक म्हणजे काय, उजाडले, सांजावले, मावळले, गळगळते, खवखवते, चमचमते, अशा पद्धतीने. शक्य क्रियापद हे तर काही येऊ शकत नाही. अरे शक्य क्रियापदामध्ये जी काही क्रिया असते तर ती क्रिया कोण सक्षम असतो करण्यासाठी, तर तो क्षमता त्याच्यामध्ये असते कर्त्यामध्ये, तो कर्ता तिथे क्रिया करत असतो. मग उरला एकच पर्याय, प्रयोजक क्रियापद, की इथं आलेला जो काही कर्ता असतो ती क्रिया कर्त्याला करणे शक्य नसते, ती दुसऱ्या कोणाकडून तरी घडून येत असते. अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते मित्रांनो, तर याला तुम्ही म्हणतात प्रयोजक क्रियापद. म्हणून पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे आता बघा, राजा साधू जवळ नेहमी वर मागे, बरोबर. राजा साधू जवळ नेहमी वर मागे. आता इथं वर आलेला आहे,
त्याच्यानंतर मागे आलेला आहे, बरोबर. वर म्हणून काय आला इथं, तर वर हा इथं नाम म्हणून आलेला आहे. याची काय आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे चर्चा करायची नाहीये. साधू गेले त्यांचा आशीर्वाद मागे राहिला. आता इथं पण आलेला मागे आहे, इथं पण आलेला मागे आहे, बरोबर. इथं आलेला मागे काय आलेला आहे, तर इथं आलेला मागे वाक्याच्या शेवटी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याची रचना झालेली आहे, म्हणजे तो क्रियापद असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, साधू गेले त्यांचा मागे आशीर्वाद मागे राहिला. आता इथं त्या ठिकाणी मागे हा क्रियेचा बोध त्या ठिकाणी करून देतोय, क्रियेबद्दल अधिक माहिती तो सांगतो आहे. मग आता मित्रांनो, क्रियेबद्दल जर तो अधिक माहिती सांगत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, तर त्याला तुम्हाला म्हणावं लागणार आहे क्रिया विशेषण अव्यय, आणि तो स्वतंत्र पद्धतीने वापरण्यात आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला त्याला म्हणावं लागणार आहे क्रिया विशेषण अव्यय. म्हणजे क्रियापद आणि क्रिया विशेषण अव्यय कुठं आलेलं आहे, पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारची उदाहरणं, अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये विचारली जाते, म्हणून मित्रांनो या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. बघा पुढचा प्रश्न त्या ठिकाणी काय विचारलेला आपल्याला, पुढचा प्रश्न विचारलाय की यथास्थित, वाजवी व पूर्णपणे या क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार कोणता. आता बघा इथं सरळ सरळ बघितल्यानंतर लगेच त्या ठिकाणी लक्षात येऊन जाते आहे की यथास्थित आहे, वाजवी आहे व पूर्णपणे अशा प्रकारची रचना आली आहे. मग आता इथं वाजवी म्हटल्यानंतर किंवा यथास्थित म्हटल्यानंतर किंवा पूर्णपणे म्हटल्यानंतर या सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, रीतिवाचक तर काही येऊ शकत नाही, कालवाचक येऊ शकत नाही, त्याचं उत्तर परिमाणवाचक असणार आहे. परिमाणवाचक तिथं त्याची रचना त्या ठिकाणी आलेली असणार आहे. वाजवी स्वरूपात म्हणतो आपण, पूर्णपणे म्हणतो, बरोबर ना, म्हणजे संख्या किंवा परिमाण अशा पद्धतीने त्याला नाव देण्यात आलेलं आहे. मग इथे तो जो काही जी काही क्रियाविशेषण अव्यय आलेली आहे तर ती कुणाशी संबंधित आहे, परिमाणवाचक दर्शकशी संबंधित आहे. मी जर तुम्हाला हे संपूर्ण क्रियाविशेषण अव्यय लक्षात ठेवायचे असतील तर संपूर्ण क्रियाविशेषण अव्यय लक्षात ठेवताना समजा रीतिवाचक लक्षात ठेवायची असतील तर क्रिया कशी घडली, नंतर कालवाचक लक्षात ठेवायची असतील तर क्रिया केव्हा घडली, आणि परिमाणवाचक मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर क्रिया कितीदा घडली, आणि त्याच्यानंतर स्थलवाचक मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर क्रिया कुठे घडली. अशा पद्धतीने तुम्हाला ही ओळखता येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, जोड्याजुळवावरती प्रश्न आहे. एकीकडे क्रियाविशेषण आहे, त्यांच्यानंतर दुसरीकडं त्या ठिकाणी त्याची उदाहरणं आपल्याला दिली आहेत. कालवाचक मी तुम्हाला सांगितलं की क्रिया केव्हा घडली, अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर येऊन जातं. समजलं का. आता क्रिया केव्हा घडली तर नित्य नियमाने घडली, क्रिया इतक्यात घडली, क्रिया वारंवार घडली, बरोबर ना. क्रिया केव्हा घडली म्हणून ए ची जोडी जुळणार आहे, पर्याय क्रमांक 3. रीतिवाचक मध्ये तुम्हाला प्रश्न विचारावा लागणार आहे क्रिया कशी घडली. मग आता क्रिया कशी घडली, कोणत्या प्रकारचे शब्द त्या ठिकाणी उत्तर येत आहेत, तर क्रिया उगाच घडली, क्रिया जाणून बुजून घडली, क्रिया त्या ठिकाणी टपटप घडली, बरोबर ना. क्रिया कशी घडली. संख्यावाचक मध्ये त्या ठिकाणी क्रिया कितीदा घडली, बेताचा, अत्यंत, क्रमशः, बरोबर. स्थलवाचक मध्ये क्रिया कुठे घडली, समोरून घडली, तिकडे घडली, वर घडली, बरोबर. अशा पद्धतीने जुळ्या जुळत आहे. मग आता ए चं 3 कुठं आहे, तर पर्याय 4 तर काही येऊ शकत नाही, 3 ठिकाणी 3 आहे. त्यानंतर रीतिवाचकचं त्या ठिकाणी आपण बघू शकतो की रीतिवाचकचं पर्याय 4 कुठं आहे, पर्याय 4 इथं 2 ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय 3 येऊ शकत नाही. त्यानंतर संख्यावाचकचं कुठं आलेलं आहे, संख्यावाचकचं 2 आहे, संख्या पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. अशा पद्धतीने आपलं उत्तर एकदम काळजीपूर्वक सोडायला लागतात. आता बघा, कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर त्याला टिंबटिंब असे म्हणतात. कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माबद्दल अधिक माहिती सांगतोय तर आलेली जी काही रचना असणार आहे त्याला त्या ठिकाणी तुम्ही कर्मपूरक म्हणू शकत नाही. अरे कर्मपूरक म्हणजे काय, तर वाक्यामध्ये आलेलं कर्म हे कर्मपूरक म्हणून जबाबदारी पार पाडत असतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आधारपूरक नाही, कारण की आधारपूरक काय असतं, स्थलवाचक आलेली जी काही शब्द असतात ती आधारपूरकाचं काम करतात. हे तुम्हाला पुढं त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. ओके. त्यानंतर कर्मपूरकाचा विस्तार, यस, म्हणजे याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये कर्म विस्तार. अशा पद्धतीने कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द समूह असतो त्याला तुम्हाला कर्म विस्तार म्हणून त्या ठिकाणी ओळखायला लागतं. त्यात विधीपूरक त्या ठिकाणी येऊ शकत नाही. विधीपूरक म्हणजे काय, तर विधीपूरक म्हणजे त्याला आपण म्हणतो विधानपूरक. 2-3 प्रकारे त्या ठिकाणी ते वाक्यामध्ये येत असतं. ते पुढे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. जसजशी प्रश्न येत आहे त्या स्वरूपाने मी या सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देतो आहे. त्यानंतर पुढे बघा, चुलत सासरा यातील समास ओळखा. आता चुलत सासरा कोण असतो रे मित्रांनो, तर चुलत सासरा म्हणजे काय की आपण असंही म्हणू शकतो नवऱ्याचा चुलता
नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा, अशा पद्धतीनेही त्या ठिकाणी आपण बोलू शकतो. नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. म्हणजे इकडं आपल्याला कर्मधारय तर काही येऊ शकत नाही, बरोबर. कर्मधारयामध्ये काय असतं, पहिलं पद नाम असतं, दुसरं पद त्या ठिकाणी विशेषण, पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाम, दोन्ही पद विशेषण. म्हणजे आपल्या भाषेमध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतो आहे. त्यानंतर त्याचे उपप्रकार सुद्धा बरेच आहेत. मध्यम पद लोपी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, की मधल्या पदाचा काय केलेला असतो, तर मधल्या पदाचा लोप केलेला असतो. मधले पद तिथे गाळलेले असते, म्हणजे फक्त बी बरोबर हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अव्ययभाव समासामध्ये काही येऊ शकत नाही, कारण अव्ययभाव समासामध्ये काय असतं, पहिले पद महत्वाचे असते, त्याचे 3 उपप्रकार पडतात. संस्कृत, त्याच्यानंतर मराठी उपसर्ग, संस्कृत उपसर्ग आणि यावनी उपसर्ग, असे 3 प्रकार या ठिकाणी अव्ययभाव समासामध्ये येतात. त्याचा तो काही येऊ शकत नव्हता, तत्पुरुष समास येऊ शकत नव्हता. दुसरं पद महत्वाचं असतं. इथं त्या ठिकाणी चुलत सासरा म्हटल्यानंतर मधली पद गाळलेली असतात. नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा म्हणजे चुलत सासरा, अशा प्रकारची त्याची जोडणी जी काही आहे ती होताना आपल्याला दिसते. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा समासावरती विचारलेला आहे आणि जोड्या जुळवावरती विचारला आहे. गायरान, गायींसाठी रान म्हणजे चतुर्थी, बरोबर. गायरान, गायींसाठी रान, अशा पद्धतीने त्याचा विग्रह त्या ठिकाणी होतो. गायींसाठी रान, अशा पद्धतीने. त्यानंतर ऋणमुक्त, ऋणमुक्त म्हणजे काय, तर ऋणातून मुक्त, अशा पद्धतीने. ऋणातून मुक्त, अशा पद्धतीने रचना आलेली आहे. म्हणजे पंचमी म्हणजे बीच 2. भूपती म्हणजे काय, तर भूचा पती म्हणजे पृथ्वीचा राजा. भूचा पती, चा पती म्हटल्यानंतर काय, तर षष्टी येणार आहे, बरोबर. 3च 4 पाणकोंबडा म्हणजे पाण्यातील कोंबडा म्हणजे सप्तमी स्थळाचा उल्लेख होतो आहे. म्हणजे आता इथं उत्तर आपल्याला 100% भेटून जाणार आहे. एच 3 म्हणजे पर्याय 2 येऊ शकत नाही, पर्याय 4 येऊ शकत नाही. त्यानंतर ऋणमुक्त म्हटल्यानंतर 2, ऋणमुक्त म्हटल्यानंतर 2, मग 2 इथं पण आहे, इथं पण आहे. त्याच्यानंतर भूपती म्हणजे भूचा पती म्हटल्यानंतर 3च 4 कुठं दिसतंय, 3च 4 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. आता लेक्चर जास्त वाढू नये हा माझा मानस आहे, ओके. म्हणजे जेणेकरून तुम्हाला लेक्चर बघताना इरिटेट नको व्हायला किंवा म्हणजे जास्त लांबलं लेक्चर असं नको व्हायला, बरोबर. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, या वाक्याचे मिश्र वाक्य खालीलपैकी कोणते आहेत. आता मिश्र वाक्य म्हटल्यानंतर एक प्रधान वाक्य असतं आणि इतर जी काही आलेली असतात एकपेक्षा जास्त गौण वाक्य येऊ शकतात. गौण वाक्यांचे उपप्रकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एक नाम वाक्य आहे, एक विशेषण वाक्य आहे, क्रियाविशेषण वाक्य आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने ह्या संपूर्ण कन्सेप्ट आपल्या प्रॉपर क्लिअर असल्या पाहिजे. आता आरती सुरू झाली हे एक वाक्य आहे. घंटानाद त्या ठिकाणी सुरू झाला, बरोबर. मग आता पहिलं उदाहरण काय आहे, आरती सुरू झाल्यानंतर घंटानाद सुरू झालाय, तर केवळ वाक्यामध्ये समाविष्ट होणार. आरती आणि घंटानाद एका पाठोपाठ सुरू झाले. आता इथं आपल्याला काय सांगितलंय, मिश्र वाक्य. आणि त्या ठिकाणी 2 शब्द 2 वाक्य इथं जोडलेली नसतात. आरती सुरू झाली मग घंटानाद सुरू झाला हे येऊ शकत नाही. जेव्हा तेव्हा, समजलं का. जेव्हा आरती सुरू झाली, मी तुम्हाला सांगितलं की एक गौण वाक्य असतं, म्हणजे अनेक गौण वाक्य येऊ शकतात, एक मुख्य प्रधान वाक्य असतं. अशा प्रकारची रचना या मिश्र वाक्यामध्ये येताना आपल्याला दिसते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की एका नामाच्या जागेवर एखादं वाक्य जर आलं ते नामवाक्य असतं. विशेषण वाक्य म्हणजे काय असतं, ते गौण वाक्यच त्या ठिकाणी विशेषण वाक्याचं काम करतं. आणि क्रियाविशेषण उपवाक्य म्हणजे काय असतं, तर ज्या वाक्यातनं स्थळाचा उल्लेख, ज्या वाक्यातनं त्या ठिकाणी म्हणजे कारण आलेलं असेल, त्याच्यानंतर कालदर्शक शब्द आलेले असतील, ती संपूर्ण गुणाचा अर्थबोध आपल्याला करून देत असतात. तर ते संपूर्ण शब्द आपल्याला क्रियाविषयक वाक्याचा अर्थबोध करून देत असतात. पुढचा प्रश्न आहे बघा. पुरुषाच्या फेट्यावर लावायचा रत्न जडित तुरा या शब्दसमूहाला खालीलपैकी योग्य शब्द शिरपेच असं त्याला म्हटलं जातं, बरोबर. त्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे क्रियापदाचे अर्थ. त्यावरती प्रश्न विचारून झालेले, म्हणजे त्यावरती प्रश्न विचारलेला आहे कोणकोणत्या प्रकारचे क्रियापदाचे अर्थ या ठिकाणी आलेले आहेत. मला बाजारात येऊ द्यावे. आता 90% आलेली उदाहरणं वा वी वे सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नसावी. ती काय असतात तर सर्वांना माहिती आहे, परिचित आहे. त्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ती उदाहरणं कशी आलेली असतात तर मित्रांनो, तर ती विद्यार्थी अशा पद्धतीने समाविष्ट होत असतात.
त्यानंतर पुढे बघा की बापरे किती वेगाने गाडी आली. बापरे म्हटल्यानंतर तिथे ज्या काही भावना प्रकट करण्यात आलेल्या आहे. मग आता भावना आपण कुठून प्रकट करत असतो? भावना प्रकट करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असते तर त्या ठिकाणी आलेला असतो उद्गारवाचक चिन्ह आणि त्याच्यानंतर तिथं आलेली असतात उद्गार. बरोबर ना? मग तिथं आलेले जे काही उद्गार असतात तर ते उद्गार कशा पद्धतीने आलेले आहेत तर ते उद्गार ते वाक्यामध्ये समाविष्ट होणार. जरी तू आलास तरी मी येणार नाही. जरी तरी म्हटल्यानंतर अट आहे, संकेत आहे. समजलं का? अटदर्शक रचना त्यामध्ये समाविष्ट झालेली आहे. म्हणून अटदर्शक त्याची जोडी ती जोडणार. देव तुझे भले करो म्हटल्यानंतर आज्ञा आहे. बरोबर, म्हणजे आशीर्वाद आहे. म्हणजे इथं काय दिलेलं आहे? आशीर्वाद दिला आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आज्ञा असेल, त्याच्यानंतर सल्ला असेल, विनंती असेल, उपदेश असेल, बरोबर, आशीर्वाद असेल, प्रार्थना असेल, आशीर्वाद असेल, प्रार्थना असेल, या सर्व गोष्टींचा समावेश कुठे होताना आपल्याला दिसतो तर या संपूर्ण गोष्टींचा समावेश या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो आज्ञार्थी वाक्यामध्ये. म्हणजे देव तुझे भले करो म्हटल्यानंतर आशीर्वाद दिलाय. म्हणून पर्याय क्रमांक कोणता बनतो? आता बघा एचं 3 कुठे आहे? एचं 3 ठिकाणी आहे. पर्याय 4 येऊ शकत नाही. बीचं त्या ठिकाणी 4, बीचं 4 या 2 ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नाही. त्यानंतर त्या ठिकाणी 3चं 1 आहे. 3चं 1 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने 17 नंबरच्या प्रश्नात उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा वाक्य संकलन. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे वाक्यांच्या प्रकारावरती किती प्रश्न विचारले गेले आहेत. वाक्य संकलन म्हणजे काय तुम्हा सर्वांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने माहिती आहे की 2-3 वाक्य इथं आलेली असतात ते संकलन करायला लागतं. बघा 2 किंवा अधिक वाक्य हवीत, बरोबर आहे. 2 वाक्यांचा एकमेकांशी संबंध नसावा हे चुकीचं आहे. त्यांचा संबंध असावाच लागतो तरच आपल्याला संकलन करता येतं, तरच त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होणार आहे. बरोबर, अदरवाईज नाही. ती नेहमीच उभयनी अव्ययांनी जोडलेली असावीत. आता नेहमीच ती उभयनी अव्ययांनी जोडलेली असावीत का? नाही. संकलन करताना केवळ वाक्यामध्ये कुठं उभयनी अव्यय तुम्ही आणणार आहात? बरोबर, म्हणून तिसरा पर्याय तर काही येऊ शकत नाही. वाक्य संकलनात केवळ संयुक्त मिश्र असे कोणतेही रूपांतरण शक्य असते. अगदी बरोबर आहे. तुम्ही केवळ वाक्य अनेक वाक्य दिलेली असताना केवळ वाक्य तुम्ही बनवू शकतात. बरोबर ना? म्हणजे शिक्षक वर्गात आले, विद्यार्थी उभे राहिले, 2 वाक्य दिली आहे, शिक्षक वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले, म्हणजे अशा पद्धतीने केवळ वाक्य तुम्ही बनवू शकतात. म्हणजे इथं ए आणि डी बरोबर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे 19 नंबरचा प्रश्न आहे. बघा काय आहे? खालील 2 वाक्यांचे एका संयुक्त वाक्यात केलेल्या रूपांतराचा योग्य पर्याय निवडा. आता बघा एकाने माणसे मोजून पाहिली ती 9च भरली. बरोबर, काय सांगितलं इथं? संयुक्त वाक्यात रूपांतर तुम्हाला करायचं आहे. मग आता एकाने माणसे मोजली ती 9च भरली तर काही येऊ शकत नाही. एकाने माणसे मोजून पाहिली ती 9च भरली. एकाने माणसे मोजून पाहिली पण म्हणजे जिथं उभयनी अव्यय आलेला आहे मग ते कोणतं उभयनी अव्यय तर त्या ठिकाणी प्रधानत्व बोधक उभयनी अव्ययाची रचना ज्या ठिकाणी झालेली आहे ती रचना या ठिकाणी संयुक्त वाक्यामध्ये समाविष्ट होते. म्हणून पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे की एकाने माणसे मोजून पाहिली पण ती किती भरली? ती 9च भरली. म्हणजे अशा पद्धतीने आलेली रचना जी काही आहे ती संयुक्त वाक्याची आहे. पर्याय 4 येऊ शकत न होता. बरोबर. त्यानंतर ही काही वाईट कल्पना नाही या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतरण करा. आता मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही नकारमधनं त्या ठिकाणी होकार क्रिएट करणार आहात किंवा होकार निर्माण करणार आहात तर सर्वात महत्वाची गोष्ट एकच असते की जेव्हा त्या ठिकाणी नकार आलेला असतो आणि तुम्हाला होकार क्रिएट करायचा असतो तेव्हा त्या वाक्यामध्ये आलेला जो काही अर्थ असतो तर तो अर्थ जशाच्या तसा तुम्हाला कायम स्वरूपी जसा तसा लक्षात म्हणजे जसा तसा ठेवावा लागतो. त्याचा जो काही अर्थ आलेला आहे तो अर्थ बदलवण्याचा अधिकार आपल्याला नाही. समजलं का? ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मग आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आता मग नकारचा होकार करताना किंवा होकारचा नकार करताना आलेले जे काही शब्द असतात त्याचा विरुद्धार्थी शब्द अर्थपूर्ण विरुद्धार्थी शब्द घेऊन त्या ठिकाणी त्याची रचना तयार करायला लागते. मग आता बघा इथं काय आहे की ही वाईट कल्पना नाही. मग आता ही वाईट कल्पना नाही म्हणजे काय असणार आहे? मग ही काही किती वाईट कल्पना हे तर काही येऊ शकत नाही. ही चांगली कल्पना आहे. आता ही कल्पना उत्तम आहे. यामध्ये त्या ठिकाणी दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कन्फ्युजन. पण आता आयोगाने जे काही आपल्याला उत्तर दिलेलं आहे ही या पर्याय तर काही येऊ शकत नव्हता. ही कल्पना बऱ्यापैकी आहे. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने ती जी काही रचना आलेली आहे पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून मित्रांनो पर्याय 2 ही त्या ठिकाणी येऊ शकत होता, पर्याय 4 येऊ शकत होता. पण या पर्यायापेक्षा हा पर्याय या दिलेल्या उदाहरणाशी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याची सांगड घातली जाते आहे. म्हणून पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा
केवळ वाक्याच्या संदर्भात किंवा केवळ वाक्याच्या बाबतीत वाक्यांचे प्रकार म्हटले की जास्तीत जास्त प्रश्न या घटकावरती विचारले जातात म्हणजे जातात. केवळ वाक्यात एकच मुख्य क्रियापद असावे लागते. बरोबर आहे, केवळ वाक्यामध्ये एकच मुख्य क्रियापद असावे लागते. दिलेल्या वाक्यातील प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवावे लागते. आता वाक्यातील दिले जे काही क्रियापद असतं तर ते क्रियापद मुख्य ठेवावं लागतं. आता त्यानंतर त्या ठिकाणी दिले एका वाक्यातील क्रियापद मुख्य ठेवून, आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतलं तर अशा प्रकारची उदाहरणं आल्यानंतर थोडा विचार करायला पाहिजे. बरोबर, थोडा त्या ठिकाणी विचार अशा पद्धतीने केला पाहिजे की त्या ठिकाणी दिलेल्या वाक्यातील प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवावे लागतं. तर प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवून इथं चालणार नाही. त्याच्यानंतर पर्याय 3 मध्ये स्टेटमेंट दिलाय की एका वाक्यातील क्रियापद मुख्य ठेवून. बरोबर, एका वाक्यातील क्रियापद तुम्हाला मुख्य ठेवावं लागतं, हे बरोबर आहे. तर क्रियापदांची धातू साधिते, अगदी बरोबर आहे. नामे विशेषणे बनवावी लागतात, अगदी बरोबर आहे. आता मी जर त्या ठिकाणी मी गुटखा खातो, आता मी जर अशा पद्धतीने उदाहरण लिहिलं, मी गुटखा खातो, गुटखा खातो, हे एक उदाहरण आहे. बरोबर, त्यानंतर त्या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे, माझ्या वडिलांना आवडत नाही, अशा प्रकारचं दुसरं उदाहरण. आता या दोन्ही वाक्यांचं मला एकच केवळ वाक्य बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? केवळ वाक्य. मग या दोन्ही वाक्यांचं एकच केवळ वाक्य कसं बनणार? तर या दोन्ही वाक्यांचं एक केवळ वाक्य अशा पद्धतीने बनणार की मी माझे गुटखा खाणे वडिलांना आवडत नाही, किंवा मी गुटखा खाणे, अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात. मी गुटखा खाणे माझ्या वडिलांना, किंवा मी गुटखा खाणे वडिलांना आवडत नाही, असं तुम्ही म्हणू शकता. वडिलांना आवडत नाही. आता पहिल्या वाक्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय सांगितली, मला हे उदाहरण घेण्यामागचं कारण एक होतं, पहिल्या वाक्यामध्ये आलेला खातो क्रियापद म्हणून आलाय, त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये आवडत नाही हे क्रियापद आलाय. 2 क्रियापद इथं आलेली आहेत. पण मित्रांनो, मी गुटखा खाणे, खाणे म्हटल्यानंतर ते क्रियापद राहिलेलं नाही, तर त्या ठिकाणी रचना कशी झाली, धातू साधितेमध्ये त्याची रचना तयार झालेली आहे. समजलं का? म्हणून इथं आता सर्वात महत्वाची गोष्ट, 2 उदाहरणाचं एकच उदाहरण तयार करताना एकच क्रियापद मुख्य ठेवायला लागतं, ते म्हणजे आवडत नाही. बरोबर, त्यात इतर जे काही क्रियापदे असतात त्याचं धातू साधित तुम्ही रूपांतर करा, किंवा त्या ठिकाणी नामे तयार करा, किंवा त्या ठिकाणी विशेषण तयार करा, अशा पद्धतीची रचना तयार करायला लागते. म्हणजे ए बरोबर आहे आणि सी त्या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे फक्त ए आणि सी बरोबर, पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता तुम्ही कन्सेप्ट. त्यानंतर व्यंजन संधीवरती प्रश्न विचारलेला आहे, पुढील पैकी व्यंजन संधीची उदाहरणे कोणती आहेत ते ओळखा. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की व्यंजन संधी 3 प्रकारे येते. पहिल्या शब्दादी शेवटचा वर्ण एखादा व्यंजन, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण एखादा व्यंजन, व्यंजन अधिक व्यंजन, पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण एखादा व्यंजन, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण एखादा स्वर, किंवा पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण एखादा स्वर, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण एखादा व्यंजन. हा तिसरा प्रकार पण येतो का? सर यस, येतो. आयोगाने त्यावरती प्रश्न आपल्याला विचारले, रत्न अधिक छाया, रत्न छाया, समजलं का? म्हणजे तिथं हलचिन्ह येत नाही, म्हणून त्या ठिकाणी तो तिसरा प्रकार सुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट होताना दिसतोय. मग आता इथे काय आहे? सदाचार. सदाचार याचा विग्रह कसा होतो रे मित्रांनो? सत अधिक आचार, अशा पद्धतीने विग्रह होतो. म्हणजे पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण व्यंजन आलाय, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण स्वर आलाय, म्हणजे व्यंजन अधिक स्वर. अगदी बरोबर आहे. विद्यार्थी म्हटल्यानंतर हे येऊ शकत नाही, विद्या अधिक अर्थी स्वर संधी. अब्ज म्हटल्यानंतर अप अधिक ज, हे त्याचं योग्य उदाहरण आहे. कुंभार म्हटल्यानंतर कुंभ अधिक आर, मराठी स्वर संधीतलं ते उदाहरण आहे. समजलं का? म्हणून त्या ठिकाणी हेही येऊ शकत नव्हतं, फक्त ए आणि सी बरोबर. मग आता ए आणि सी बरोबर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने संधीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता इथं विद्यार्थ्यांना प्रश्न समजणंच महत्वाचा होतो. आता बघा प्रश्न काय विचारलेला होता, शब्द जाती बदलून वाक्य रूपांतर केलेली योग्य उदाहरणे कोणती? आता बघा इथं काय आहे? नाम आहे. मग याचं रूपांतरण करून अशा पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे. मोठी माणसे गर्विष्ठ नसतात. आता इथं त्या ठिकाणी मोठी म्हटल्यानंतर विशेषण आलाय, गर्विष्ठ विशेषण आलाय, नसतात क्रियापद आहे, माणसे नाम आहे. मग आता मोठी माणसे गर्विष्ठच, आता या ठिकाणी रचना येऊ शकत नाही. ते नाम जसंच्या तसं त्या ठिकाणी आलेलं आहे.
आता हा मुलगा हुशार आहे म्हणजे इथं हे सर्वनाम त्याच्यानंतर नाम आलं, त्याच्यानंतर हुशार आलं, तर ते विशेषण असतं नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा त्या ठिकाणी सर्वनामानंतर नाम येत आहे तर ते नाम नसताना त्या ठिकाणी ते काय आहे तर ते विशेषण म्हणून त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये त्याचा वापर झालेला आहे. कशाचा? या हाचा. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा की हा हुशार जेव्हा एका सर्वनामानंतर विशेषण येते आहे, लक्षात ठेवा मी बॅच मध्ये या सर्व कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर करून दिले आहे. जेव्हा एका सर्वनामानंतर विशेषण येत आहे आणि नंतर नाम येत आहे तेव्हा त्या नेहमी लक्षात ठेवा की हा जो आलेला असतो तो नेहमी सर्वनाम असतो. या कन्सेप्ट तुम्ही प्रॉपर क्लिअर ठेवा. जेव्हा त्या ठिकाणी सर्वनामानंतर लगेच नाम येतं ते नाम न राहता ते विशेषण म्हणून काम करतं. दर्शक विशेषण. इकडे दर्शक सर्वनाम हे अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. त्याच्या डोळ्यात पाणी आले, इथं क्रियापद आलेलं आहे आले. बरोबर. त्याचे डोळे पाणावले हे क्रियाविशेषण नाही, ते क्रियापद बनलेलं आहे म्हणून सी सुद्धा चुकीचा आहे. ए चुकीचा आहे. त्याच्यानंतर पुढे काय आलेलं आहे की मी कागद टरकावून फेकून दिला. बरोबर. आता टरकावणे ना फेकणे हे क्रियाविशेषण अव्यय आलेली आहे. मी कागद टरकावला, फेकून दिला. इथं आता त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट टरकावला क्रियापदामध्ये रूपांतरण झालंय. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर ते क्रियापद बरोबर तयार झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणी डी सुद्धा बरोबर आहे. म्हणजे बी आणि डी बरोबर. कोणता पर्याय बरोबर आहे तर पर्याय 2 त्या ठिकाणी योग्य आहे. अशा प्रकारचे प्रश्न असतात. फक्त कन्सेप्ट प्रॉपर आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. ओके. त्यानंतर पुढे बघा शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या केवळ वाक्याचे पृथक्करण तुम्हाला करायचं आहे. उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता असतो मित्रांनो, त्याला उद्देश असं म्हटलं जातं. माता कार्य उद्देश आपण कसा ओळखतो? क्रियापद असतं दिसतो. बरोबर. मग आता दिसतो याचा मूळ धातू येतो दिस. मग दिस नारा कोण? जर वाक्यात कर्ता व्यक्तिवाचक असेल तर कोणते प्रश्न विचारतो? जर वाक्यात कर्ता हा कसा आलेला असेल तर मित्रांनो, जर वाक्यामध्ये आलेला कर्ता हा वस्तुवाचक असेल तर काय नाही प्रश्न विचारतो आपण दिसणारा कोण? तर त्या ठिकाणी गुलमोहर हा वाक्यातला आपल्याला उद्देश मिळाला. म्हणजे उद्देश गुलमोहर जिथं दिसतील त्याचं ते योग्य उत्तर आहे. बाकी तुम्ही नाही लक्षात ठेवलं काही फरक पडणार नाही. मोहक हा विधानपूर्वक अगदी बरोबर आहे. मग आता इथं विधानपूर्वक काय असतं? बरीच मोठी संकल्पना. लेक्चर आपलं खूप वाढणार. जसे त्या ठिकाणी प्रश्न मला येत जाणार तसं त्या ठिकाणी लक्षात घेणार. विधेय विस्तार. आता काही जण म्हणतील की सर हा गुलमोहरच्या अगोदर आलाय हा उद्देश विस्तार यायला पाहिजे होता. नाही, विधेय विस्तार आहे ते. केव्हा, कसे, कुठे, किती वेळा, किती प्रमाणात अशा प्रकारच्या शब्दांनी प्रश्न विचारलीत की त्या ठिकाणी काय भेटतं? विधेय विस्तार भेटतो. केव्हा त्या ठिकाणी गुलमोहर दिसला? शरदाच्या चांदण्यात दिसला. आणि दिसतोय क्रियापद होतो. पर्याय 4 हे अगदी बरोबर आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे बघा. रचनेनुसार वाक्याचे प्रकार ओळखा. सुमन पुस्तक वाचते. केवळ वाक्य अगदी बरोबर आहे. भिवा आणि शिवा आणि भिवा शाळेत गेले. केवळ वाक्य आहे. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटतं सर आणि आलाय मग तिथं त्या ठिकाणी ती रचना वेगळ्या पद्धतीची यायला पाहिजे होती. असं नाही मित्रांनो. तिथे त्या ठिकाणी 2 शब्द जोडले, 2 वाक्य जोडलेले नाही म्हणून त्या ठिकाणी वाक्यामध्ये एकच कर्ता एकच क्रियापद आहे म्हणून केवळ वाक्य. उद्यापासून परीक्षा सुरू होईल. केवळ वाक्य आहे. आज रविवार आहे पण मिश्र वाक्य येऊ शकत नाही. ए बी सी केवळ वाक्य आहे. पर्याय कोणता बरोबर आहे? पर्याय 1 बरोबर आहे. त्यानंतर वरील पुढे खालील पैकी प्रत्यय साधी शब्द कोणता? प्रत्यय कुठं आलेला असतो? एखादं जे मूळ नाम असतं, मूळ नामाच्या नंतरून जोडलेला जो काही शब्द असतो तो प्रत्यय साधित शब्द असतो. म्हणजे थंड. बरोबर. अधिक आई म्हणजे थंडाई. त्याच्यानंतर अतिक्रमण म्हणजे अति अधिक क्रमण. आता अति म्हटल्यानंतर काय आलं मित्रांनो? उपसर्ग आलाय. त्यानंतर गैर. आता या सर्व गोष्टी मला खूप सांगायच्या होत्या पण लेक्चर आपलं खूप लांबणार म्हणून त्या ठिकाणी मी सम अधिक रक्षण अशा पद्धतीने उपसर्ग आले आहेत. या 3 उदाहरणामध्ये उपसर्ग आहे. एकाच उदाहरणामध्ये फक्त काय आली आहेत तर त्या ठिकाणी प्रत्यय आलाय. पर्याय 1. ओके. म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर पुढे बघा आता 27 नंबरचा प्रश्न. आपण त्याला मदत करायला नको का? या वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण कसं? विधानार्थी वाक्य काल पण मी तुम्हाला सांगितलं की एक विधानार्थी वाक्य होकारार्थी पण असते, एक विधानार्थी वाक्य नकारार्थी सुद्धा असते. अशा पद्धतीने मी काल सुद्धा मी बोलताना बोललो की एक विधानार्थी वाक्य होकारार्थी पण असतं, एक विधानार्थी वाक्य नकारार्थी सुद्धा असतं. मग आता कशा पद्धतीने फक्त स्थलवाचक आणि कालवाचक शब्द आलेले असतील तर त्याला फक्त विधानार्थी म्हणा, त्याला होकारार्थी नकारार्थी म्हणूच नका. आपण त्याला मदत करायला नको का? तर इथं प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचं फक्त आपलं उत्तर द्यायला लागतं. म्हणजे आपण त्याला मदत करायला नको का? तर आपण त्याला मदत करायला हवी. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 म्हणजे इथं कुठं येणार आहे ते तर फक्त पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. समजलं का? आपण त्याला मदत का करू नये? मदत करायला हवी.
म्हणजे फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे बघा, सुनंदावर त्याने खूप प्रेम केले परंतु त्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. आता या ठिकाणी प्रश्न, हा जो काही प्रश्न विचारला एकदम सोपा प्रश्न आहे, यावरती मी काही जास्त बोलत नाही, कारण की पण, परंतु, बाकी, परी अशा प्रकारची आलेली रचना ही न्यूनत्व मध्ये येत असते. न्यूनत्व म्हणजे काय, जिथे कमीपणा दर्शवलेला असतो एका वाक्यात कुठेतरी, त्याला न्यूनत्व बोधक उभयने अव्यय असे म्हटले जाते. बाकी प्रकारावरती काही बोलत नाही. विकल्प म्हणजे पर्याय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, किंवा अथवा. परिणाम म्हणजे काय की एका वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावरती होताना आपल्याला दिसतो, म्हणजे म्हणून, यास्तव, सबब, त्यामुळे, तस्मात, की अशा प्रकारची अव्यय आलेली असतात. समुच्चय म्हटल्यानंतर जिथे त्या ठिकाणी गोळाबेरीज केलेली असते. समुच्चय बोधक म्हटल्यानंतर आणि, व, शिवाय, आणखी, आणिक अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसते. त्यानंतर त्या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा, आता 29 नंबरचा प्रश्न म्हणीवरती आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत पहिला प्रश्न असावा म्हणीवरती, बरोबर. बघा, गणपतरावावर खूप संकटे आली. सततच्या कडीबंदीमुळे धंदा जो काही होता डबघाईला आला. तरी त्यांनी कामगारांना दिलेले आर्थिक मदतीचे वचन शेवटपर्यंत पाळले. म्हणतात ना, कोरोनामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली होती, बरोबर. पण असे काही लोक त्या ठिकाणी कोरोनामध्ये सापडले की त्यांनी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी पगार दिली, बरोबर. म्हणजे व्यवसाय बंद असताना पगार दिलीत. इतरांचा विचार केला. हातावर कमावे हातावर खावे तर काही येऊ शकत नाही. जैसा देव तैसा भाव संदर्भावरून म्हण तुम्हाला काय सांगितले आहे, हिरा जो ठेविता ऐराणी वाचे मारता तो घणी, हे त्याचं योग्य उत्तर आहे. याचा अर्थ अगदी सर्वांना माहिती आहे. अशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे आयुष्यामध्ये, अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी वाटचाल केली पाहिजे, मला तरी असं वाटतं, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने सर्व कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायच्या आहे. सांगितलेल्या कामाचा दिल्या भाकरीचा हे काही येऊ शकत नाही. सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा जेवढं सांगणार तेवढंच फक्त त्या ठिकाणी तो ऐकतो, बरोबर ना. अशा पद्धतीने पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साथीने निवडक मावळ्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली. या विधानातील अधोरेखित शब्दाला वाक्यप्रचार ओळखा. फुले वाहने येऊ शकत नाही, बेल भंडारा उचलणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. की शपथ घेणे म्हणजे काय, जबाबदारी स्वीकारणे, बेल भंडारा उचलणे, समजलं का. त्यानंतर पर्याय 3 होता वाचा सिद्ध करणे, नमन करणे नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं फक्त योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं, बरोबर. अशा पद्धतीने त्यानंतर पुढे प्रश्न आपल्याला वाक्य प्रचारावरती झालेला आहे. जुळ्या जुळवावरती प्रश्न विचारलाय. अर्थ आलेली आहे, ताबूत थंड होणे म्हटल्यानंतर आवेश ओसरून जाणे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, याचा अर्थ काही सांगण्याची गरज नाही. त्यानंतर जोखडात अडकविणे म्हणजे त्या ठिकाणी जोखडात अडकविणे म्हणजे बंधनात ठेवणे. नाकाने कांदे सोलणे म्हणजे उगाच पावित्र्याच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगणे. फुटका डोळा काळजाने झाकणे म्हणजे काय, तर युक्तीने दोष दडविणे. अशा पद्धतीने जुळ्या तिथे जुळता आहेत. मग आता अशा प्रकारची जर त्या ठिकाणी प्रश्न आलेत तर आता ए ची जोडी कोणती जुळलेली आहे, 3. ए ची जोडी किती 3 ठिकाणी आहे, हा 3 नंबरचा येऊ शकत नाही. जोखडात अडकविणे म्हटल्यानंतर 4, बीचं 4 कुठं आलेलं आहे, बीचं 4 2 ठिकाणी, म्हणजे एक तर त्या ठिकाणी पर्याय गेला, बरोबर, 2 ठिकाणी आलेला आहे. नाकाने कांदे सोलणे म्हटलं सीचं 1 कुठं आलेलं आहे, सीचं 1 आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे काही प्रश्न इकडे विचारले 2021 ला प्रश्न खूप अवघड होती, अशातला काही प्रकार नव्हता. त्यानंतर पुढे बघा, अतिशय परिश्रम करूनही अल्प फळ हाती आल्याने शंकर आत्ता कोणताही गाजावाजा न करता छोटी छोटी कामे करतो. संदर्भानुसार योग्य म्हण ओळखा. म्हणजे इथं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण त्या गोष्टीचं आपल्याला जे काही फळ यायचं आहे तर फळ त्या स्वरूपामध्ये येत नाही. मग अशा ठिकाणी कोणती म्हण लागू पडते, पालथ्या गड्यावर पाणी तर काही हे येऊ शकत नाही, समजलं का. इथं पालथ्या गड्यावर पाणी म्हणजे काय, किती सांगा किती बोला तिथं काही परिणाम होत नाही. इथं थोडाफार तर त्या ठिकाणी मिळालेला आहे. डोंगर व्याला उंदीर झाला हे येणार आहे, डोंगर पोखरला ना उंदीर त्या ठिकाणी मिळाला, म्हणजे खूप मोठे कष्ट केले, छोटी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी हाताला मिळाली, बरोबर, किंवा हाताला त्या ठिकाणी लागली, म्हणजे आपण खूप अभ्यास केला आणि आपण त्या ठिकाणी शिपाई झालो. म्हणजे काय की डोंगर व्याला उंदीर झाला, पाण्याचा मैसाने व्यवहाराला पाहिजे तर काही येऊ शकत नाही, बरोबर का नाही. डोंगर पोखरू उंदीर काढणे म्हणजे बी आणि डी या दोघं म्हणीचे लागू पडतात. पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर. ओके, अशा पद्धतीने 33 नंबरचा प्रश्न आहे बघा. 33 नंबरचा प्रश्न काय आहे, 33 नंबरचा प्रश्न आहे की खालील पर्याय वाक्यातून योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा. आता योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखायला सांगितलंय. वडील म्हणाले रामायण कोणी लिहिले आहे, का तुला ठाऊक, बरोबर. आता वडील म्हणाले म्हटलं, म्हणाले नंतर स्वल्पविराम पाहिजे होता ना,
इथं आहे म्हणाल्यानंतर स्वल्पविराम, हे पण येऊ शकत नाही. या दोघांपैकी एक उत्तर येऊ शकतं. वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिले? आहे का तुला ठाऊक? आहे का तुला ठाऊक म्हणजे शेवटी प्रश्नचिन्ह यायला पाहिजे होतं, इथं स्वल्पविराम यायला पाहिजे होता. म्हणजे पर्याय 3 हे व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर आहे. मी प्रत्येक वेळेस सांगतोय तुम्हाला विरामचिन्हे कशा पद्धतीने कुठे येतात. फक्त सी बरोबर पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे आहे आता बघा, तो आला, त्याने पाहिले, बरं त्याने जिंकले. छोटी छोटी वाक्य दिली आहे. मग इथं छोटी छोटी वाक्य दिलेली असताना जेव्हा ती उभयनिअव्यय जोडलेली असतील, आपल्याला सर्वांना माहिती आहे की ते छोटी छोटी वाक्य आलेली असताना तिथे काय देतो आपण, तर अर्धविराम त्या ठिकाणी देताना आपण आधी देत असतो आणि शेवटी येतो पूर्णविराम. म्हणजे पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न एकदम अवघड होते, अशातला प्रकार नाही. फक्त विरामचिन्हे उत्कृष्ट पद्धतीने करून ठेवा. प्रत्येक पेपरला 2-3 प्रश्न त्यावरती येत आहे म्हणजे येत आहे. फक्त हे सांगण्यामागचं कारण काय की अशा पद्धतीने आयोग प्रश्न आपल्याला विचारते आहे. त्यानंतर पुढे आहे बघा, ज्याच्याशी बोलायचं आहे म्हणजे वक्ता स्वतःशी बोलतो म्हणजे प्रथम पुरुष, वक्ता ज्याच्याशी बोलतो म्हणजे तो द्वितीय पुरुष. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही अभ्यास करा. म्हटल्यानंतर द्वितीय पुरुष आणि वक्ता ज्याच्याविषयी बोलतो तो तृतीय पुरुष. म्हणजे इथं काय सांगितलं, ज्याच्याशी बोलतो म्हणजे द्वितीय पुरुष सर्वनाम असणार आहे. ते संपला विषय. आत्मवाचक तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आधी सांगितलं मी. तृतीय पुरुषवाचक म्हणजे 2 जण उभे असतात, तिसऱ्याचा विषय चालू असतो. बऱ्याच जणांच्या आवडीचा विषय, 2 जण उभे, तिसऱ्याचा विषय चालू असतो, त्याला म्हणतात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. 36 नंबरचा प्रश्न 36 पासून ते 40 पर्यंत आले जे काही प्रश्न आहेत ते उतार्यांचे आहे. मी तुम्हाला मागं पण बोललो होतो की मी उतारा त्या ठिकाणी पूर्ण एक एक शब्द वाचणार नाही, कारण की आपलं लेक्चर उगाच त्या ठिकाणी वाढत जाणार. बरोबर, तुम्हाला सर्वांना माहिती असतं, ते काय अडचण नाही. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की जागतिकीकरणामुळे कोणते अडथळे पार करून वैश्विक समाज निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 की वांशिक धार्मिक तटबंद्या आणि त्याच्यानंतर भ्रष्टाचार व हिंसा. त्याच्यानंतर पुढे आहे बघा की विकिपीडियामुळे कोणती गोष्ट साध्य झाली आहे, तर त्या ठिकाणी मराठी भाषेतून ज्ञान संक्रमण करणे उतार्यामध्ये दिलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढे प्रस्तुत उतार्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, तर जागतिकीकरणातील मराठी भाषेची समृद्धी. अत्यंत महत्त्वाचा खूप छान उतारा आहे आणि आता मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे. आनंदाची गोष्ट आहे. जागतिकीकरण व व्यापार आणि भाषा याकडे लेखक कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, तर सहयोगी संस्थात्मक अस्तित्व. तुम्ही जेव्हा उतारा वाचताय तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील. 40 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी आहे, भाषेच्या नाविन्य पूर्णतेसाठी लेखकाने कोणता शब्द वापरला आहे, तर ताजबा हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. ओके. म्हणजे पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा 41 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. आजचं जे काही लेक्चर आहे त्याचं लेक्चर मी तासाभराच्या आत त्या ठिकाणी घेतो, म्हणजे कसं की तुम्हाला योग्य पद्धतीने लक्षात येईल सर्व. तोंडावाटे निघणाऱ्या मूल दोन्हींना वर्ण म्हणतात. अगदी बरोबर. दोन्हींच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी दोन्ही म्हणू शकतात किंवा त्या ठिकाणी त्याला अक्षरे म्हणू शकतात, काही अडचण नाही. या कन्सेप्ट आपल्याला प्रॉपर क्लिअर आहे. बरोबर. दोन्हींच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तोंडाद्वारे निघणाऱ्या मुलं ध्वनींना वर्ण अगदी म्हटली जातात की ती तोंडावाटे बाहेर निघतात, हवेमध्ये ते विरून जातात, अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते. या तिघ्या गोष्टी एकदम अगदी बरोबर आहे, म्हणून पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 42 नंबरचा प्रश्न काय, अर्धस्वर कोणकोणते मित्रांनो, य, र, ल आणि व ही 4 अर्धस्वर आहे. स्वर व व्यंजन या दोहांचे गुणधर्म त्याच्यामध्ये असतात. अगदी बरोबर आहे. आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो, हे चुकीचं आहे. मृदू वर्णामध्ये त्याचा समावेश होताना दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी फक्त पूर्वार्ध बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, म्हणजे फक्त बी बरोबर. पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 43 नंबरचा आहे बघा, समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्याय गट ओळखा. भार्या, काया, जाया. जाया आणि भार्या हे पत्नीसाठी आले आहे, काया हे शरीर आहे. त्यानंतर सरिता, तटीन, निर्धारिणी हे योग्य उत्तर आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते कशा संदर्भात आलेले आहेत. महिला, वनिता, ललिता हे तर काही येऊ शकत नाही, ही महिलांची नावे आहे. बरोबर. त्यानंतर महिला म्हटल्यानंतर समानार्थी त्याला नाही. त्यानंतर कच येऊ शकत नाही. कच म्हणजे संकट. त्यानंतर अलक म्हणजे त्या ठिकाणी केस, अन्नयन म्हणजे डोळे, हे काही येऊ शकत नव्हतं, म्हणून पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर कृपण म्हटल्यानंतर काय, कृपण म्हणजे कंजूष. बरोबर. आपल्याला काय सांगितलंय की या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून बनवलेले अचूक वाक्य कोणते, तो अतिशय कंजूस माणूस आहे, तर काही येऊ शकत नाही. मग तो उदार मनाचा आहे. कंजूसच्या विरुद्ध काय येतं, उदार येतं, किंवा कृपणच्या विरुद्ध काय येतं, उदार येतं. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे तो उदार मनाचा माणूस आहे, तो कृपाळी येऊ शकत नाही, तो अतिशय मूर्ख माणूस येऊ शकत नाही. फक्त बी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर आता इथं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी प्रश्न चुकण्याची दाट शक्यता आहे.
ती कोणती ती बघा आता की दिग्विजय या शब्दाची संधी ओळखा. संधी विचारलेली आहे तुम्हाला, म्हणजे त्याचा विग्रह असा होतो की दिक अधिक विजय अशा पद्धतीने त्याचा विग्रह होतो. मग संधी कशा पद्धतीने झाली? क साठी आलेला आहे ग आणि त्याच्यानंतर पुढे आलेला आहे व, त्याच्यानंतर या दोघांचं एकत्रीकरण झालं ग्व आणि त्याच्यामध्ये मग पुढे स्वर समाविष्ट आहे म्हणजे त्या ठिकाणी तो झालेला आहे ग्वी. अशा पद्धतीने त्याची रचना आलेली आहे. मग आता विद्यार्थ्यांनी काय केला की आता ई अधिक ग अधिक व, अहो तिथं आलेला जो काही ई आहे तो ऱ्हस्व आहे, तो दीर्घ नाही. म्हणून जर ऱ्हस्व राहिला असता तर तुम्ही असं घेऊ शकले असते. पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नाही. फक्त तुम्हाला संधी विचारली आहे, ग आणि व चं एकत्रीकरण झालं ना, ही झाली संधी. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. हा विग्रह तुम्हाला विचारलेला नाही, संधी विचारली आहे, जोडणी. म्हणून त्या ठिकाणी हे येऊ शकत नव्हतं. ग अधिक ई फक्त गी होतं, त्या ठिकाणी ग्वी होत नाही. लक्षात ठेवा, या कन्सेप्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा आता गवीश्वर याचा विग्रह कशा पद्धतीने होतो तर गो अधिक ईश्वर अशा पद्धतीने त्याचा विग्रह होतो. म्हणजे इथं आलेला हा ओ अधिक इथं आलेला ई, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर आपण लक्षात घेतलं ओचं रूपांतर कसं होतं मित्रांनो तर अव अशा पद्धतीने होतं. ई त्यामध्ये समाविष्ट होतो आणि त्याच्यानंतर मग तयार होतो तो अवी अशा पद्धतीने. ओके, मग आता ओ अधिक ई आलेला असताना तो त्या ठिकाणी काय होणार, त्याचा लोप होणार आणि मग गवीश्वर अशा पद्धतीने त्याची जोडणी केली जाणार. अयादी आदेश यातला तो नियम आहे, समजलं का? अयादी आदेश यातला तो नियम आहे. मग आता कोणता पर्याय दिसतोय असा की ओ अधिक ई, ओ अधिक ई त्याचा अव झाला, ई त्यामध्ये समाविष्ट अवी झाला, गो अधिक ईश्वर. पहिलाच पर्याय अगदी बरोबर आहे. नंतर पर्याय वाचू पण नका, त्या ठिकाणी फक्त ए बरोबर. यस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, आत्मसंयमनासाठी करावायची कृत्य या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. यम नियम अशा पद्धतीने फक्त ए बरोबर. अशा प्रकारचे शब्द जे असतात तर ते आपल्याला सोडविता येत असतात. त्यानंतर पुढे आहे 48 नंबरचा प्रश्न. मराठीत गुढी गुंडी तूप हे सर्व आले कानडीमध्ये. तूप म्हटल्यानंतर कानडीमध्ये त्याचा समावेश होतो, काही अडचण नाही. शब्दसंग्रहामध्ये गोष्टीमध्ये या सर्व गोष्टी मी समाविष्ट करून दिलेल्या आहेत. 49 नंबरचा प्रश्न आहे बघा, काही शब्द तत्सम तद्भव किंवा परकीय नसतात. म्हणजे जी शब्द तत्सम नाही, जी तद्भव नाही, जी परकीय नाही, दुसऱ्या भाषेतला मराठीमध्ये त्या ठिकाणी आलेली नाही, म्हणजे ती मराठीमध्ये मूळची निर्माण झाली तरी त्यांची उत्पत्ती सांगता येते? अजिबात नाही, उत्पत्ती सांगताच येत नाही. म्हणजे फक्त पूर्वार्ध याचा बरोबर आहे. पूर्वार्ध कुठे आहे? या विधानाचा फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध नाही. समजलं का? उत्पत्ती सांगता येते? अजिबात नाही, सांगता येत नाही. जशी शब्द आहे त्यांची उत्पत्ती कुठे सांगता येणार आहे? अहो तिथं सांगताना फक्त की जी लोक इथली आहे ना त्या लोकांनी ती निर्माण केली, त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरली, म्हणून त्याला देशी शब्द किंवा देशाचा शब्द असं म्हटलं गेलं. त्याची उत्पत्ती सांगता येत नाहीये. समजलं का? म्हणून फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध नाही. समजलं का? त्यानंतर शेवटचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं, शुद्ध अशुद्ध शब्द 100% त्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट. कथित, क्रियाकर्म, गर्भित चुकला, गुपित, बरोबर, गुपित पण त्या ठिकाणी चुकला. गुपित प वरती दीर्घ पाहिजे होतं, एक येऊ शकत नाही. कुर्मगती, कोनक्षिला, खणखणी ते अगदी बरोबर आहे बी. क्लुप्ती चुकला, तीला दीर्घ विलांटी पाहिजे होती. क्रीडांगण बरोबर आहे, कोळी अष्टक बरोबर आहे. समजलं का? पण तो एक चुकला. कुर्मगती चुकला, कचा उकार जो काही तो दीर्घ पाहिजे होता. क्रियाकर्म बरोबर आहे, गर्भित पण बरोबर होता इथं, पण तो कुर्मगती चुकला. फक्त बी बरोबर. पर्याय त्या ठिकाणी 3. समजला? बॅच मध्ये त्या ठिकाणी मी घेतलेली आहे ती उदाहरणं. अशा पद्धतीने आपला जे काही दुसरं लेक्चर होतं तर 2021चा राज्यसेवा मुख्य परीक्षा मराठीचा प्रश्न विश्लेषण तुम्हा सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने सर्व कन्सेप्ट समजत असतील. मी अपेक्षा करतो कुणाला काही अडचण येणार नाही. काही अडचण असेल तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता. इथे मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.